जिथे कुलदीपक जन्माला यावा म्हणून वाट पाहिली जात होती, तिथे दुसरी सुरुवात. मुलीच्या बाबतीत पहिला जन्म हा माहेरी होतो आणि दुसरा जन्म जणू काही सासरी होत असतो. मनामध्ये भावनांचा झुला झुलत असतो आणि जीवनाला साथ देणारा साथीदार कसा असेल याची मनामध्ये एक किंतु परंतु असते. पण देवाचं दुसरं रूप म्हणजे आदरणीय आमचे रमाकांत गावडचं असं मॅडमचं म्हणणं आहे. आणि खरंच असा हा साक्षात या भीमाईला पार्वतीसारखा शंकर भेटावे तसे रमाकांतजी भेटले आणि लग्नाची गाठ बांधली गेली. नेमकी मे महिन्याच्या अशाच रखरखत्या उन्हामध्ये 19 मे 1991ला. पण ते ऊनही पर्वतासारखे ढालीसारखे जीवनामध्ये एक समृद्धीचं सरस्वतीचं पाऊल एका लक्ष्मीच्या पावलासारखी ती या गावड परिवारात नांदायला आली. असं हे तिचं लक्ष हा किल्लापाशी त्यावेळी होती ती म्हणजे भिवंडीच्या आलिमगड आणि या ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये त्या नोकरीसाठी गेल्या. नुसता संघर्ष चाललेला होता. भिवंडी मुरबाड या दुर्गम भागामध्ये पायपीट करत असताना 3 तास 4 तास प्रवासामध्ये आणि 6 तास शाळेमध्ये. पण घरी मात्र धावलं पाहिजे, कारण हिरकणीसारखा त्यांचंही मन कितीही अंधार झाला तरी लेकरांकडे गेलंच पाहिजे. मग त्यासाठी वाटेत कितीही दऱ्या होते डोंगर होते वाटा तुडवत काटेरी वाटांमधून चालत मॅडम धावत होत्या. नवी मुंबई तो भिवंडी हा प्रवास करत. पुढचं पाऊल 9 जून 1995. आतापर्यंतच्या या त्रिकोणी कुटुंबाचं चौकोनी कुटुंब झालं आणि पुत्र प्रतीक यांचा जन्म झाला. खरं तर अत्यंत भाग्याचा आनंदाचा असा हा क्षण. खऱ्या अर्थाने हे कुटुंब संतुलित कुटुंबाचं त्यानंतरचं पहिलं पुढचं पाऊल होतं 7वं पाऊल. खरं तर संसाराला साथ द्यायची असेल तर ही ओढाताण थांबली पाहिजे आणि म्हणूनच रमाकांत ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातून भिवंडीतून वाटचाल करू लागल्या त्या नवी मुंबई शहराकडे. कारण जी त्यांची जन्मभूमी तीच त्यांची कर्मभूमी व्हावी यासाठी गावड परिवाराने प्रयत्न केले आणि 2003 मध्ये मॅडम नवी मुंबईमध्ये आल्यानंतर उपरखेळणे त्यानंतर रबाळा पावणे या शाळेमध्ये आपलं कर्तृत्व गाजवत त्यांनी आपला जो वसा आहे ज्ञानाचा वसा ज्या गोठवलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या शिकल्या, ज्या शेतकरी शिक्षण संस्थेच्या घणसोली शाळेमध्ये शिकल्या, ज्या तुर्भ्यामधील BEdचं प्रशिक्षण घेतलं, त्याच नवी मुंबईमध्ये आता शिक्षिका म्हणून त्या कार्यरत झाल्या आणि तेव्हा कुठेतरी जीवनाला स्थिरता आली. जो फळ्यावरचा त्रिकोण शिकवता शिकवता कुटुंबाचा चौकोन झाला आणि जीवनाला जणू काही स्थिरता मिळाली. हे असं आणि खऱ्या अर्थानं ही जी शाळा आहे ती शाळा नवा रूपाला मॅडमच्या काळामध्ये आली. तो दिवस होता 18 ऑक्टोबर 2024. ज्याप्रमाणे सुनबाई माप ओलांडून जेव्हा आतमध्ये प्रवेश करते तेव्हा त्या घराची भरभराट होत असते, तसं आमच्या शाळेची भरभराट झाली. आम्ही स्वतः अनुभवलेलं एक पाऊल आहे आणि त्यामुळे आजपासून आमच्या शाळेचं खंबीर नेतृत्व सांभाळणाऱ्या आमच्या ह्या कुटुंबाच्या कुटुंब प्रमुख मित्रांनो सावित्रीची ही वेळ पोचलेले आहे आणि आजचा हा तितकाच हळवा आणि भाग्याचा स्वप्नपूर्तीचा किंवा कर्तृत्वपूर्तीचा सोहळा म्हणजेच सेवापूर्तीचं पुढचं पाऊल. या पाऊलाला पूर्ण रूप आलं कारण हे कुटुंब एकजूट झालं. आमच्या कुटुंबाच्या त्या नायिका झाल्या. खरंच मॅडमने अजून 60 वर्ष नवी मुंबई सेवेची व्हावी आणि आमचं नेतृत्व असंच करत राहावं असं वाटतं आणि त्यांच्यासारख्या मुख्याध्यापिका सदैव आम्हाला मिळाव्या असं नेहमी सगळ्यांच्या आतून आवाज येतो. हा खरा आवाज असतो. ही त्यांच्या
कर्तृत्वाची दिलेली खरी पावती राहते. मनपूर्वक हार्दिक शाळा क्रमांक 31च्या परिवाराच्या वतीने स्वागत. सर्व मान्यवरांचं शब्दसन्माने स्वागत. मॅडमना विनंती आहे कृपया सर्वांनी त्याचबरोबर मॅडमच्या कुटुंबाचा मार्गदर्शन आणि मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण आपल्या शुभहस्ते सरस्वती पूजन नमस्तुतेचा कार्यक्रम म्हणजेच दीप प्रज्वलन दिव्यांचा उत्सव मॅडमने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अज्ञानाच्या अंधार दूर सारण्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करून अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा उजेड प्रज्वलित केला आणि ही ज्ञानाची गावण परिवार आज सुख समृद्धीचं जीवन जगत आहे. त्या ज्येष्ठ मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून या सेवानिवृत्ती कार्यक्रम कौतुक समारंभाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. गुरु म्हणजे केवळ ज्ञान नसतं. गुरु म्हणजे केवळ ज्ञान नसतं, तर तो संपूर्ण जीवन त्यांनी दीप प्रज्वलित करून आपण सरापन्न भाव सन्माननीय कबीरजी आणि पाटील साहेब सहकारी साधना देशमुख मॅडम यांना विनंती करतो की आपल्या सुमधुर आवाजात आपण ईश समोर स्वागत करतो. कृपया वैयक्तिक सत्कार औषधी आणि गाडीची शाल आनुरकर सर आणि मधुकर गायकवाड सर यांच्या शुभ आणि माझे प्राध्यापक आदरणीय योगेश आनुरकर सर आणि संघटनेतील सन्माननीय मधुकर गायकवाड सरची सेवा पूर्ण केलेली आहे. आणि आजचा हा सेवापूर्ती सोहळा
समृद्धीच्या संदेशा पद्धतीने आलेल्या सर्व गाव परिवाराच्या प्रती असलेल्या प्रेम आपुलकी या आणि मनातील सगळ्याच्या भावना विणेच्या सप्त सुरांप्रमाणे ध्वनित करू मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत झालेलंच आहे. पण शाळा क्रमांक 31 या नवी मुंबई महापालिकेतील आदर्श आणि उपक्रमशील शाळेच्या परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही ते स्वागत करत आहोत. मी शाळेच्या ज्येष्ठ सन्माननीय योगिता कौडकर मॅडम आणि पिंपळे मॅडम या समस्त मान्यवरांना विनंती करेन की मान्यवरांचं आजच्या खरंतर सत्कार मूर्ती हे या आजच्या या सभागृहातलं एका मंदिर रूपातलं जे देवासारखं रूप आहे, सत्कार मूर्ती आहे, त्या म्हणजे रुपाली गावड मॅडम. नियम वयोमानाप्रमाणे वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणूनच आजचा हा दिवस त्यांच्यासाठी एखाद्या वाढदिवसासारखा खास आहे. याचं औचित्य साधत शाळा क्रमांक 31च्या परिवाराच्या वतीने इथे 58 दिवे प्रज्वलित करत मॅडमचं औषध केलं जात आहे. ताई बाई आईच्या रूपात आहे आणि आज सगळ्याच माता भगिनींचं प्रतिनिधित्व करणारं रूप म्हणजे रुपाली रमाकांत. समस्त शाळा क्रमांक 31च्या परिवाराच्या वतीने इथे त्यांना दीर्घायुष्यासाठी औषध होत आहे. तुम जिओ हजारो साल अशा या सर्व जशा या नवदुर्गा आहे तशा या आमच्या 31 मधल्या सर्वच नवदुर्गा इथे 58 दिवे प्रज्वलित करत निरोपाचार्य यायचे नसतात, निरोपाचार्य यायचे नसतात, स्वच्छ करायचे उद्यावरचे सारे निरोपाचार्य जराही वाजच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात आज मॅडम खरं तर आज डोळ्यामध्ये हे कौतुक साठवलेलं आहे. वैशालीताई मौली यांच्याकडून एक कर्तृत्ववान माजी नगरसेविका यांनी आपल्याच कुटुंबातील शाळा क्रमांकाची महिला भगिनी खरं तर जोरदार आहे त्यांची पार्टी.
त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक डान्स व्हायला पाहिजे, त्या रील तुटली नाही पाहिजे, त्या औषधानंतर डान्सचं पण रील व्हायला पाहिजे. सो सर्व महिला मंडळाला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि स्टेज दणाणून टाकायचं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या अगोदर, तर त्या उत्साहात असतील. खाली स्टेजवर नाही, अहो स्टेजवर आम्हाला बघू द्या ना. तुमचे प्रेम एखाद्या हिऱ्याप्रमाणे जपणार आहे. मॅडमला रडवलं तुम्ही हो, त्यांच्या हसण्यासाठी तुम्ही केलं, पण मॅडम भाऊच झाल्या. म्हणून मी म्हणत होतो हा कार्यक्रम शेवटी घ्या. शेवटी पोलीस शिक्षकांकडून मॅडम मानवंदन देणार आहे. आणि भाऊ होऊ नका. आदित्य सर आणि दिनकर सर तयारी करत आहेत. पिकळे मॅडम यांनी कृपया मान्यवरांच्या स्वागताची जबाबदारी घ्यायची पटापट. प्लीज. मुलं 90% 95% मिळवलं आहे, पण भावनांत कमी होतो आहे. मॅडमने आपल्या वागण्यातून कार्यातून हे उदाहरण सादर केलेलं आहे की नुसतं ज्ञानवंत होऊन चालत नाही, तर साने गुरुजींसारखं प्रेमवंत होणं गरजेचं असतं. आणि तीच प्रेमाची पावली आज या संपूर्ण इतक्या महिला म्हणतात ना, 2 पुरुष सुखाने नांदू शकतात एकत्र, पण 2 बायका राहू शकत नाही एकत्र. पण आज आमच्या या सगळ्या महिला वर्ग इतक्या एकजुटीने काम करत आहे आणि इतक्या प्रेमाने त्यांचं कौतुक करण्यात हृदयात साठवून ठेवत आहे. कारण नेतृत्व तितकं आमचं खंबीर होतं, भाऊ होतं. हेच या दिवशी अधोरेखित करावंसं वाटतं. आजचं जो समाज आहे हा सुशिक्षित होता आहे, परंतु सुसंस्कृतपणा होत चाललेला आहे. आणि मॅडमसारखं नेतृत्व लागलं तर खऱ्या अर्थाने सुसंस्कृतपणा काय असतो त्याचं जवळून आम्हाला अनुभव देत आहे. हा शाळा क्रमांक 31चा अनुभव आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर समाजामध्ये वागताना, एक कुटुंब म्हणून वागताना कशा प्रकारे वागायला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या गावात मॅडम आहे. जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय माजी नगरसेविका आदरणीय लताताई, आदरणीय मान्यवरांचं स्वागत, पुढील स्वागत आरोग्य सर यांच्या शुभारंभाचे संपन्न होईल. आयुष्यात उत्तम साथ देणारे या दाम्पत्याचं स्वागत शाळेचे सुलेखनकार सुदर्शन यांच्यासाठी हा एक आयुष्यातील सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार आहे. की आपण शिकवलेली विद्यार्थिनी आज मुख्याध्यापिका आणि आदरणीय कबीरजी पाटील साहेब हे उपस्थित आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ कबीरजी पाटील साहेब यांचे स्वागत मी आरोग्य सरांच्या शुभारंभाचे संपन्न व्हावे. भावेश आरोग्य सर त्यांचे शाळा शिकवणे मनपूर्वक स्वागत करत आहे. बघा या कॅमेरा तिकडे बघा इकडे. विनंती करेन पुढील सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय तुकारामजी पाटील साहेब. बघा इकडे त्या कॅमेरा शाळेच्या वतीने सन्मानाची शाल आणि सन्माननीय सदानंदजी गव्हाण साहेब इथे उपस्थित आहे. आणि आवर्जून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी गावण परिवार आणि शाळा क्रमांक 31च्या वतीने
त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. पाटील दादांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय पाटील साहेब, कनिष्ठ असलेले पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय रत्नाकरजी गावण साहेब यांचंही इथे उपस्थित आहे. त्यांचंही प्रेमाने विनंती आहे. शाळेच्या वतीने सन्मानाची मायेची शाळा शपथ देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे इथे मनपूर्वक स्वागत करावं. उपस्थित आहे ज्येष्ठ शाळेचे शिक्षक गायकवाड साहेब विनंती आहे की आपण सोपान पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मॅडमचे काका आहेत सोपान पाटील. कॅमेऱ्यात बघा इकडे. विनंती करेल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा. क्रमांक 92 प्रदीपजी माने साहेब यांचं सन्मानाची शाल आणि बुके देऊन इथे उपस्थित आहे. संदीपजी वाघोले साहेब यांना विनंती आहे की त्यांचाही सन्मान आणि सत्कार इथे संपन्न होत आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक संदीपजी वाघोले यांचा सत्कार जयमाला पाटील उपस्थित झालेले आहेत आणि नेहमीच्याही स्टेजवरती यायचं आहे. आमच्या शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका कौरकर मॅडम विनंती आहे की आपण जयमाला पाटील मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. पाटील मॅडम विनंती आहे की आपण RTचा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा मॅडम कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मॅडमचं हार्दिक स्वागत. आदरणीय पाटील मॅडम यांचं जोरदार टाळ्यांपासून आपण इथे स्वागत करूया. अतिशय धडपड्याने कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ अशा मुख्याध्यापिका आणि केंद्र समन्वयक जयमाला पाटील अध्यापिका जगताप मॅडम इथे उपस्थित आहे. त्यांनी पुढे येऊन सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शाळा क्रमांक 35च्या मुख्याध्यापिका जगताप मॅडम उपस्थित आहे. क्रमांक 31च्या माजी मुख्याध्यापिका दुबे मॅडम, संखे मॅडम यांनी पण पुढे यायचे. कृपया लवकर यायचे. पटापट सगळ्यांनी यायचं आहे. सन्मानाचा सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अनेक वर्गांना मार्गदर्शन करून आमच्या जे काही यशाचा आलेख आहे उंचवण्यामध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय शेळके साहेब, पाठारे मॅडम, गायकवाड सर, सन्माननीय योगदान असतं. शाळेतील अतिशय भाग्याचा क्षण मॅडमच्या नेतृत्वाखाली यावर्षी राष्ट्रीय आहे. मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. सन्माननीय ॲडव्होकेट गुलाबरावजी गायकवाड लोहारा समाजाचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचं योगदान असतं. एक सहजीवन आणि सांस्कृतिक शैक्षणिक प्रगती कशी करावी याच्याकरता जोरदार टाळ्या. कौरकर मॅडम विनंती करेल. कौरकर मॅडम विनंती आहे इथे सन्मानाचा मायेची शाल टाळ्या. इथे बघा या कॅमेऱ्यात. शाळेचे प्रत्येक काही अलका पाटील यांचं स्वागत आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कौरकर मॅडम यांचं स्वागत अशी विनंती करतो. अलका पाटील आपण पुढे यायचं आहे. मॅडमच्या मोठा बाई अलका पाटील यांनी विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका कौरकर मॅडम यांनी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अलकाताईंचं स्वागत करायचं आहे. लोखंडे मॅडम पण इथे उपस्थित आहेत. सन्माननीय लोखंडे मॅडम यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर येऊन शाळेच्या वतीने सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय लोखंडे मॅडम ज्ञानदानाचा कार्य करणाऱ्या आणि प्रशासनाची प्रत्येक जबाबदारी उत्साहाने पेलणाऱ्या सन्माननीय लोखंडे मॅडम यांचंही जीवलग मैत्रीला लवकर सोडणार नाही आहे. थांबायचं आहे. रिझल्टची कामं आहे, जनगणनेची कामं आहे, सगळीच कामं आहेत. आदरणीय मात्रे मॅडम या उपस्थित आहे. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. कृपया स्टेजवर येऊन शाळा क्रमांक 42 घनसोली पॅटर्नच्या नेतृत्व करणाऱ्या 1
साखरकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आईचा सन्मान होत आहे. शाळेच्या वतीने त्यांचं या कार्यक्रमामध्ये गावण परिवाराच्या वतीने सन्मानाची शाल आणि बुके देऊन इथे सन्मान होत आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन इथे मॅडमच्या हस्ते सन्मान. आमच्या 8वीच्या विषय तज्ञ असणाऱ्या आणि त्या आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या, आमच्या मार्गदर्शिका, आदर्श शिक्षिका आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका माननीय सौ रुपाली जवाहर कोहली या छोट्याशा गावी आहेत. 6 भावंडांच्या कुटुंबात 5 बहिणी आणि 1 भाऊ. मॅडमचे बालपण अत्यंत साधेपणा पण संस्काराने समृद्ध अशा वातावरणाने. त्यांच्या वडिलांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हीच त्यांची एकमेव इच्छा होती. आणि त्या इच्छेचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आज उभ्या असलेल्या आपल्या आवडत्या सौ रुपाली गावंडे. 5 बहिणींमध्ये आपले सगळं शिक्षण पूर्ण करून नोकरी करणाऱ्या त्या त्यांच्या कुटुंबातील एकमेव कन्या आहेत. आणि म्हणूनच वडिलांचा, काकांचा आणि संपूर्ण कुटुंबांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. आमची बाई मास्तरीण झाली असे ते सर्व गावकऱ्यांना अभिमानाने सांगत असतात. मॅडमचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गोठविली इथे झालं. त्याचे पुढील शिक्षण शेतकरी समाजामध्ये महसूल येथे झाले आणि त्यानंतर तुर्भेगाव इथे त्यांनी आपल्या डीएड पूर्ण केले. डीएड करण्यासाठी त्यांना विशेष प्रेरणा मिळाली ती म्हणजे त्यांच्या मामाकडून. कुटुंबामध्ये असणाऱ्या तब्बल 12 बहिणींमधून त्यांनी रुपाली गावण मॅडम यांच्यामध्ये काहीतरी विशेष केलं आणि त्यांना निवडलं, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आजच्या या यशस्वी प्रवासाचं बीज तिथेच रोवलं. त्यांच्या मामांबद्दल मॅडमच्या मनात आजही अपार आदर आणि अपार अशी कृतज्ञता आहे. दिनांक 18 ऑगस्ट 1990 रोजी मॅडम यांनी आपल्या शिक्षक या पदाला आणि त्या सेवेला प्रारंभ केला. मुरबाड कोपिली हे त्यांचं प्रथम सेवेचे ठिकाण होतं. अगदी सुरुवात शून्यापासून होती, पण कष्ट, जिद्द, तडजोड आणि परस्परांचा साथ यावर त्यांनी हा सर्व प्रवास जिद्दीने पार केला. त्या काळात त्याच वेळी नेमकं सरांना ठाणे महानगरपालिका इथे नोकरीची ऑर्डर मिळाली. दिनांक 9 सेक्टर 7 इथे त्यांची सेवा सुरू झाली. 2004 मध्ये रबाळा, 2016 मध्ये पावणेगाव आणि अखेर 2024 मध्ये कोपरखेरणे शाळा क्रमांक 31 इथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून आपला कार्यभार स्वीकारला आणि हाच त्यांच्या प्रदीर्घ सेवा कार्याचा सुवर्ण शिखर ठरला. आम्ही सेवेसाठी किती पोहोचले आपल्या सरळ कधीच नव्हता. जेव्हा प्रियंका 4 वर्षाची होती तेव्हा एक मोठा आजार तिच्या बाबतीत एक घटना घडली होती. परंतु सत्कर्म, प्रयत्न आणि नशीब याची साथ मिळवत त्या प्रसंगातून त्या सुखरूप बाहेर पडल्या. आणि या सर्व प्रवासात मॅडमचं सर्व कुटुंब आज हा जो सेवानिवृत्तीचा क्षण ते अनुभवत आहे त्यात त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. मॅडम नेहमीच सांगतात, माझ्या आईवडील हे केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या हृदयात घर करून गेले आहे. आणि काही दिवसापूर्वीच त्याचे जावई इथे वाढदिवसानिमित्त नुकतेच भारतात येऊन गेले, म्हणून ते आज कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटून आले. समजूतदार आहे आणि मावळारू आहे. तिने आपलं प्रिय कर्तव्यनिष्ठ लेकीला, समर्पित पत्नीला, प्रेमळ आईला, आदर्श सासूला आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव आता तुम्ही उन्हाळ्याची अतिशय हृदयातल्या शब्दांनी त्यांचा जीवनपट आपल्यासमोर सादर झालेला आहे. पण 36 वर्षाच्या या प्रदीर्घ वाटचाली ज्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली, म्हणजे असं म्हटलं जातं की आदरणीय शशिकांतजी वाकडे साहेब इथे आलेले आहेत. इथे सन्मानाची
सन्मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दीपकजी मात्रे साहेब यांनी पुढे यायचं आहे आणि सन्मानाचा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. शाळेच्या वतीने शाळा क्रमांक 114 माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे स्वागत. मी शीतल गाडगे मॅडम यांना विनंती करेन प्रवेशद्वाराजवळ सुंदर अशा प्रकारची यांचं सन्मानाची शाल आणि बुके देऊन इथे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. आणि इथे जमलेल्या तमाम शिक्षकांचं मी परत स्वागत करतो आहोत. आणि माझं कुटुंब तर मॅडमबद्दल परत सांगायचं होतं की मॅडम प्रथम कोकणच्या शाळेत हजर झाल्या. अतिशय दुर्लभ शाळा. मी खर्डीपाडा ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 85 येतो होतो आणि त्या कोकणी येतो. मी मोगरा आणि त्या मोरवाड अशा दुर्गम भागात सेवा करू
छोटा असला तरी तुम्ही दिलेला जो आधार आहे तो कुणीच विसरणार नाहीये. जेव्हा जेव्हा त्यांच्या प्रसंग कुटुंबात यायचा प्रसंग गायकवाड सर मनोगत व्यक्त करणार आहे. नंतर नको जो कामाचा ताण सेवानिवृत्तीचं आयुष्य जगा एकदम झकास. आदरणीय व्यासपीठ ज्यांचा आज निरोप समारंभ आहे आशिषाची मैत्री रुपाली गावकर, त्यानंतर त्याचे मिस्टर रमाकांत सर, इथे उपस्थित सर्व माजी मुख्याध्यापक, आता उपस्थित मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणी. रुपाली गावकर यांना मी ओळखते 1999 पासून. माझी नवी मुंबईमध्ये एंट्री झाली ती रुपाली गावकर यांच्या शाळेत. पहिली माहिती माझी नवी मुंबईत एंट्री केल्यानंतर. आणि मला सारखं वाटायचं की आपण काय सतत आपण दडपणाखाली लागतो. इथे आल्यानंतर आम्ही माझी पहिली शाळा होती ती काले होती. तिथे 32 शिक्षिका होत्या, सर्व लेडी होते. थोडी दबावाखाली होती आल्यानंतर. पण रुपाली गावाकडनं बघितलं आणि वाटलं अरे आपल्यालाही असं बिंदास बोलता आलं. आम्ही सगळे शिक्षक, गणिताचे शिक्षक, अनुरकर सर, सावदेकर सर, त्या इंग्लिशचे मॅडम इंग्रजी विषय घ्यायचे. शाळा सुद्धा दरवर्षी गुणवत्तेमध्ये मुलं
अजूनही आपण सांभाळून ठेवलेलं आहे. आणि एक सांगते की एवढी मुलं कुठल्याही तालुक्यात येत नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये आपला तालुका पहिला आहे. आता पण मला 100-150 वर मुलं आलेली आहेत, तुम्ही काढली नाही तरी, पण दरवर्षी आकडा वाढत चालला आहे. NMSचा, नंतर आपली 5वी 8वीचा, आता 5वी 8वी बंद झालं, आता 4थी 7वी. आणि आता आपण 90% उपस्थिती होती. 4थी 7वीच्या परीक्षेला एवढं ऊन होतं, तरी पण आपल्या शिक्षकांनी जनगणनेचं काम होतं, BEDचं काम होतं, तरी सुद्धा पुस्तकं सुद्धा प्राप्त झाली नाहीत, तरी पण विद्यार्थी उपस्थित होते. आणि मला नक्की वाटतं की मेरिटमध्ये नक्की मुलं आपली येणार आहेत याच्यामध्ये. आणि आल्यानंतर मला पण होतं की काहीही न देता सुद्धा शिक्षकांच्या प्रयत्नांनी जर एवढी मुलं येत असतील तर पुस्तकं दिल्यानंतर किती येतील मुलं सगळं. म्हणजे आपले प्रयत्न खूप आहेत. कारण मी जेव्हा इतर तालुक्यामध्ये फिरते ना त्यावेळेला हे जाणवत नाही. तर नवी मुंबई करता सुद्धा स्वतः गावा एका जोरदार टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. आणि मला वाटतं जसं मी किती पाठाने मॅडमला बोलली की नामदाचं भाषण चाललंय तर मलाही थांबवायला पाहिजे, तेव्हा दुसऱ्याला बोलायची संधी द्यायला पाहिजे. तर गावड सर आता मॅडम आता रिलॅक्स झालेत मॅडम, ते मला काय जे त्यांना आवडत असेल ते फिरून काढणं, प्रवास करणं, खाणं पिणं. मॅडम चांगलं चांगलं म्हणून खा काहीतरी मस्त आवड पदार्थ. आता वेळ आहे तुम्हाला, कारण रोज काय व्हायचं, पळत सुटायचे तुम्ही, पळत सुटायचं लगेच, डबा भरला पळत सुटायचं. आता हां ऑनलाईन पण मला मागवायचं बंद करा. हां तर ती एक संधी मिळणार आहे. आणि कधी जर आमच्या शाळेत कधी प्रॉब्लेम आला शिक्षणाचे तर शाळेत सुद्धा येऊन जायचं. शेवटी किती केलं तरी आपण आपली सेवा आहे, आपण पैसे कमवण्यासाठी अजिबात हे करत नाही. तेव्हा असं एक छान संधी मला मिळाली. खरं तर ही संधी मला वंदना मॅडम त्यांच्या खूप ओळख ठेवत चला, नाहीतर मार्गारी मॅडम भेटायला जाऊन जाऊ नाही दिला. मार्गारी मॅडम कोणतरी असं नका न बोलता आपली ओळख तरी देत चला, आहे की नाही. तर सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता काही दिवसात नवीन वर्ष सुरू होणार आहे. एवढी उन्हाची तीव्रता आहे, तेव्हा उन्हात जाऊ नका म्हणून तरी चालणार नाही. तुम्हाला काम आहे त्याला घेऊन स्वतःची काळजी. मला वाटतं एवढं म्हणून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद मॅडम. नवी मुंबईचं शिक्षक व्हिजन याला प्रोत्साहन देत अवघ्या नवी मुंबई शिक्षण मंडळाच्या वतीने आदरणीय सुधा बारगरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. मॅडमच्या कर्तृत्वाला एक उजाळा दिला, त्याबद्दल मॅडमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण सहभागी व्हायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, आज माझं मन भरून आले, काय बोलावं ते सुचत नाही. पण थोडं नाव आहे ना बोल. आज आमचं या संवत्सरात 35 वर्षे कसे निघाले हे कळलं नाही. 35 वर्ष म्हणजे खूप, त्याच्यात खूप तडजोडी, खूप संकट आली, खूप दुःख आली, परंतु मला जो मोठा साथ मिळालेला आहे माझ्या मिस्टरांचा. तर मिस्टरांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या आता 5 डिसेंबर त्यांचा बड्डे झाला, त्यांचं सेवामूर्ती झाली. त्यावेळी त्यांच्याविषयी थोडं बोलले, कारण मी जास्त काही बोलत नाही, करते जास्त, बोलते कमी, कारण बोलता येत नाही. परंतु मिस्टरांनी जी मला साथ दिली आहे ती आईवडील जसे असतात ना त्याप्रमाणे साथ दिलेली. कुठल्याही प्रसंगी मला प्रसंग आले त्याच्यात त्यांचा मोठा हात होता. कुठे कुठल्याही प्रसंगात ते मला असे सावरून घ्यायचे की मला ते प्रसंगही जाणवत नव्हते. माझ्या आईवडील माझ्या दुर्भाग्य आहे की माझा हा एवढा मोठा स्वभाव झाला, त्याच्यात माझ्या आईवडिलांचा मला किती तर असते. तर वडिलांचे माझ्या तर वडिलांनी माझे हे 16 पाय असतं, त्याच्या डोळ्याचे पाणी थांबलेच असते. आई माझी शिकलेली नव्हती, परंतु तिची जी साथ होती ती तिथे आज माझ्यावर संस्कार गेलेले त्याची माझ्या आईला जे काही संस्कार केलेले त्याचा 16 तुम्ही पाहताय की माझ्या प्रेमापोटी जो काही प्रेम आहे माझ्यावर त्याच्यासाठी
एवढे जमलेले आहेत. मला असं तिथून उठता येत नाही, कधी जाऊन त्यांना भेटू असं. कारण माझ्यासाठी त्या एवढ्या आनंदाने माझे पाठ बघत आहेत की मी कधी त्यांच्या जाऊन जाते आणि भेटते. परत माझा हा कार्यक्रम असा आहे की मला त्यांना जाऊन भेटता येत नाही. माझ्या आईवडिलांनी जे मला दिलेलं आहे ते आज कोणालाही मिळणार एवढं सुख दिलेलं आहे. कारण त्यांची पुण्य आहे म्हणून मी आज या स्टेजवर उभे आहे. खरोखर त्यांची पुण्य आहे. कारण माझी आई अशी होती की तिने पूर्ण गावात आपलं स्थान निर्माण केलं होतं. असं स्थान की तिच्या त्या प्रत्येक कृतीत जिथे ती जात होती तिथे ती द्यायचं देणं काय असतं, काय द्यावं ते तिलाच माहीत होतं. ती मनात जोर होतं माझ्या मनात काय पाहिजे, मला काय पाहिजे, म्हणजे मनात काय ती तिला मला बघितल्याबरोबर पडायचं. आणि तसं ती घेऊनही यायची माझ्यासाठी. माझ्या आईने माझ्यावर केलेलं संस्कार तुम्हाला दिसतंय. कारण तिला देण्याचं माहीत होतं आणि त्याच्या म्हणतात ना की देणाऱ्याने देत जावं आणि देता देणाऱ्याचे हात घ्यावं. तिचा तो गुण माझ्यात थोडा जास्त नाही थोडा आलेला आहे. कारण माझी आई अशी होती मी आज जे केलेलं आहे ते कोणीच विसरणार नाही. माझ्या पूर्ण कुटुंबात माझे 5 काका आहेत, म्हणजे वडील पकडून 5 जण आणि त्याच्यानंतर 5 भावंड, 5 बहिणी आणि 1 भाऊ माझा. आणि कुटुंबात आम्ही 12 बहिणी 12 भाऊ. त्याच्यात मी शिकलेले आहे, एखादी भाऊ शिकलेला परंतु शिक्षिका मी झालेली आहे. हे त्यांचं आईवडिलांचंच माझ्या असतं. वडिलांना खूप इच्छा होती मी शिकावं, त्यांना सगळे शिकावायची इच्छा होती आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप तळमळ केलं. माझ्या शिक्षणासाठी मला 3,000 पाहिजे D.Ed करण्यासाठी आणि तेही वडिलांना नव्हते. त्यावेळेस मामाकडनं मागितले पैसे, मामाने 3,000 दिले. अजून इकडनं तिकडनं घेऊन त्यांनी मला आज या स्टेजवर उभे केलेले. म्हणजे माझं शिक्षण झालेलं आहे त्यांच्यामुळे झालेलं आहे. मी आज ते उभे त्यांच्यामुळे. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की माझी बाय, ते बाय म्हणायची मला, दोघेही बाय म्हणायचे. ती बाय माझ्या मुरबाडला जाते, कशी तिथे झालं कशी राहणार. ती पहिली माझी निर्मिती झाली मुरबाडमध्ये झाली. तिथे मी ज्या शाळेत गेली ते डोंगराच्या पायथ्याशी शाळा खोपली म्हणून गेली खोपली. मुरबाडपासून 1 तास बसलो. दिवसातून 4 दिवस फक्त त्या गावात जायचे. आणि त्यावेळेला त्या गावात कसलीच सोय नव्हती. आणि माझे मिस्टर पहिल्यांदा आले तर ते घाबरतच आलेलं असं गाव होतं. परंतु तिथे मी 3 वर्ष ते 1 मिनिटाला मी मला रडत होती माझी कधी बदली होती. कारण मी राहिली शहरात आणि एकदम खेड्यागाव, तिथे कसलीच सुविधा नव्हती. तरी ते दिवस माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने निघाले. त्यानंतर मी इथे भिवंडीला आले. भिवंडी अलिंगमध्ये शाळा आहे, तिथे होडीने प्रवास केला. बस जाण्याची सोय होती. एखादी बस असेल ती फेरा लावून 1 तास 1.5 तासात पोहोचायची. तर तिथे मला आईवडिलांनी साथ दिली, माझ्या सासू सासऱ्यांनी साथ दिली, माझ्या मिस्टरांनी साथ दिली आणि मला मी ती लया पार केलेली आहे. आज मी इथे उभे आहे ना, माझ्या बहिणी, माझे भाऊ, म्हणजे माझे 4 बहिणी भाऊ याने जर माझ्या 4 मुलांना सांभाळलं नसतं तर मी नोकरी करूच शकली नसते. मुलांना मी अशी उठवायची आणि आईकडे टाकून धावत मी कोपरच्या शाळेत जी वेळ त्या बसने जायची. मुलं खूप लहान होती, त्यांना मी खायलाही घालत होते. माझ्या आईने इतकं केलेलं आहे ना की आज मी ते कधी विसरणार नाही. माझ्या आईने माझ्या मुलाला तिला ते मुलगा पाहिजे होता. बरोबर तिला मुलाची आवड होती. कारण तिला 5 मुली झाल्या होत्या. त्याच्यात तिला खूप दुःख वाटायचं की मला मुली नाही आणि मुलगा मला त्याला एवढा आनंद झाला. आणि त्याच्यात मी तिला शिक्षणाविषयी काय होत नव्हतं. शिक नको शिकवू नको ते करू, फक्त तू काय कर, काम कर, त्या काकीला मदत कर, या काकीला मदत कर. आणि नेहमी मला म्हणायची मुलांना नापास करू नको, तू सगळ्यांना पास कर. तिचा एवढाच उद्देश होता, कुठल्याही मुलाला नापास करू नको. मुलगा नापास झाला तेव्हा जेव्हा नोकरीला ते वाटायचं तो आई त्याची रडते किंवा वडिलांना दुःख होते, त्यांना मार मिळते, त्यांना नापास करू. हा तिचा एकच उद्देश होता. त्याच्यात तिला ते शिकते काय शिकलेलं आहे काही माहीत नव्हतं. किंवा तू नोकरी करतं जे मोठं काम आहे असं काही तर वाटत नाही, तू फक्त काम कर, याला मदत कर, त्याला मदत कर, त्याचा एवढाच उद्देश होता. आणि याच्यात तिने जे काही संस्कार आमच्यात लागले ते आम्हाला मान्य आहे. कारण त्याच्यातही त्यांचा आशीर्वाद लागलेला आहे मला, म्हणून मी आज एवढ्या स्टेजवर काहीतरी बोलू शकते. त्यानंतर माझी मुलं, माझी प्रियांका ज्यावेळेला जन्म झाला तेव्हा मी मुरबाडमध्येच होतो.
6 महिन्याची मी तिला 5 तास प्रवास हातावर घेऊन प्रवास करतो. 5 तास लागायचे मुरबाडला जायला आणि तिला 6 महिन्यात मी हजर करून घेतलेलं आहे. कारण माझ्याकडे त्यावेळेला आमची परिस्थिती अशी होती की मला जे पगार होता तो 3 महिने मिळालाच नव्हता. मिस्टरांना पण एवढा पगार होता, 700 रुपये पगार होता, मला 1700 रुपये पगार होता. याचा संसार चालवून ते खायचे होते. मग त्याच्यात मी ते तसं मी कॉल घेतलेलं आहे, मिस्टरांना साथ दिलेली आहे. आणि मग 6 महिन्यात मी हजर झाल्यानंतर तिला खूप त्रास झाला. म्हणजे हातावर घेऊन जायची, तिला तिकडचा अन्न पचायचं नाही. इकडे आल्यावर 8 दिवसातून इकडे यायची, शनिवारी यायची. अख्खी शुक्रवार रात्र झोपायची नाही, रात्र तिथेच राहायचं. आणि तिला हातावर घेऊन मी अशी प्रवास केलेला आहे. त्यानंतर 6 वर्ष ती एवढी आजारी पडली की कमरेतून वाकलेली होती, म्हणजे तिला पुढे राहता येत नव्हतं. आणि पुढे राहते म्हणतात ना की कुठलेही कर्म केले आपण चांगले केले असेल त्याचा आपल्याला काहीतरी फळ मिळतो. आणि देवा पण मला डॉक्टर असं मिळालं की तिला 1 महिन्यात डॉक्टरने बरं केले आणि तिला तो उभं राहायचं जो प्रोत्साहन दिला तो माझ्या भावाने दिला, श्रीकांत पाटील. भाऊ तुला मला तुला पाहिजे ते दे, फटाके दे, काय बस दिवाळी होती. आणि त्या एका शब्दाने मी आमच्या इथे जिथे मी राहत होते भाड्याने तिथे त्या खांबाला फक्त चालायला लागले. ते आजपर्यंत चालते, आजपर्यंत पुढे गेले. तर माझ्या भावाच्या एका शब्दाने ते भावाला आम्हाला मामा म्हणून त्याला खूप मानते, कारण मामाकडे त्याचं खूप जीवन असते. आणि हे दोघं माझी माहेर राहिलेले होतं. बाकी बहिणीची मला काय माहिती येत नव्हती, कारण ते काही नोकरी करत नव्हते किंवा जवळ राहत असल्यामुळे त्यांचं त्यांनी चांगले परिवार होता. माझ्या मुलाला सांभाळायला कोण होतं, कारण माझा सासू होता, माझे सासू सासरे पण देव माणसं होतं. मी जिथे जिथे हजर झाले तिथे माझ्या सासूने मला हजर करून गेले. माझी सासू साधी होती, पण ज्यावेळी मी आजारी व्हायची जिथे हजर व्हायचे तिथे आजारी पडली तर ती मला घेऊन जायची. ती मी शिकले नव्हते, पण तिला सासरे माझे शिक्षक होते. पण सासूला असं वाटायचं की त्यांना मुलगी नव्हती, त्यांना मुलीच मारायची. कधी त्यांनी म्हणजे इतकाच त्यांनी माझ्यावर जीव लावलेला आहे की आई सर. आणि सासऱ्याने पण मला जी बदली माहिती झाली तर सासऱ्याने बदली झाली. त्यानंतर माझे तिथं नाते काका वगैरे त्यालाही माझ्याकडे आलेलं होतं. कसला कार्यक्रम असला की सगळ्यांना सांगायचे की बाय मास्तरी नाही लागली, त्या ओळख करून द्यायची मास्तरी नाही मास्तरी. हा अभिमान असतो ना, तो जेव्हा ते ओळख करून देतात ना तो खरोखर एकदम आपल्याला धन्य वाटतं. त्यानंतर माझ्या नाती, या नाती झाल्यानंतर मी पुन्हा म्हणजे जसं प्रियांकाला जन्म कसं दिला आहे तो तिच्याविषयी जे करायचं होतं माझं काम किंवा जे माझं कर्तव्य ते मी केलं नव्हतं ते मी आज माझ्या नातींना सांभाळून करते. कारण माझ्या मुलींना मुलांना मी असंच टाकून जायचं आईकडे, त्यांचं काहीच केलं नाही. आईने मला खूप म्हणजे प्रियांका मला ते पहिलीला जायपर्यंत आईने सगळं केलं. त्यानंतरच मी माझं संसार म्हणजे केला. आणि मग या नाते आल्यानंतर मला कळलं की मुलांचं काय करावं, कसं करावं, मुलांनी काय कसे वाढले हे मला आज माहीत नाही. पण त्यांना बघते ते कोणत्या वर्षी ते बोलायला लागले, कोणत्या वर्षी चालायला लागले, हे आता मला कळायला लागलं. तेव्हा मी मुलांकडे लक्ष दिलं नाही का आता नोकरी करायची. आज मला रात्री मला वाटलं की अरे मी आज 2-3 दिवसात मी एवढी शांत झोपे की मला उद्याची चिंता नाही की माझ्या मुलाला काय शिकवायचं आहे. या 2 वर्षात मी शिकवलं नाही तर तिथं जायचं वर्गात मुख्याध्याप असल्यामुळे. पण जेव्हा शिक्षक असतं तेव्हा रात्री झोपताना आपल्याला विचार करावा लागते आणि उद्या काय शिकवतात मुलांना, या मुलाला काय त्याला कसं शिकवं. आणि खरं सांगते मी खूप प्रामाणिक नोकरी केली. मी एवढी हुशार नव्हती, हुशार पण नव्हतीच खरोखर सांगते. आता माझे ते एक सर आले बाबर सर म्हणून त्या सरांनी मला इंग्लिश शिकवलं तेव्हा मी इंग्लिशमध्ये पास झाले. कारण 7वीपर्यंत इंग्लिशच शिकवलं नाही मराठी. 7वीनंतर हायस्कूलला गेलं इंग्रजी शिकवलं. त्याच्यामुळे इंग्रजी एवढी भीती वाटते. इंग्रजीत काठावर पास झाले म्हणजे तेवढं. आणि त्या सरांनी मला मदत केली. असं आई बाबर सर या सर त्यांच्यामुळे आज खरोखर म्हणजे मी 10वी पास झाले तरच गेले. आणि माझ्या आत्याचे मिस्टर दसरथ मानले यांनी मला माझ्यात काय बघितलं काय नाही. कारण बीएड हा शब्द आमच्या कुटुंबात काय गावातही माहीत नव्हतं कोणाला. ज्यावेळेला आम्ही बीएड म्हणून सुरुवाला यायचो साड्या नेसतो, कारण मुलीने साड्या नेसतो त्यावेळेला असंच तयारी आहे पुढे जातात काय नाही असं गावात होतं बोलायचं आम्हाला. मी आणि रेखा तन्वी पाटील, रेखा मात्र माझ्या मामाने मला चिठ्ठी पाठवली की तू 10वी झालेलं बीएड कर. मग मी तिला सांगितलं बीएड का असते काय करायचं, मामाने काहीतरी सांगितलं.
शिक्षक व्हायचं आणि म्हणून आम्ही फॉर्म भरला तिथे जाऊन दोघीने आणि दोघीने म्हणजे एकाच घर त्यांच्या घरात किंवा माझ्या घरात असं बसून आम्ही अभ्यास केलेला आणि दोघी आम्ही पास झालो. तिथे ते ठाण्यातच झाले पण मला माझं नशीब काहीतरी मला घ्यायचं होतं तिकडे त्या गावाचं किंवा त्या गावातून मिळायचं होतं म्हणून तिकडे मुरबाडला गेलो. तिथे त्या गावातल्या मुलांना पहिली शिक्षिका लेडी झाल्यानंतर त्या गावातून मुलंही शिकायला लागली. शाळेत जात नव्हती मुलं, जे शिक्षक होते घाबरायची मुलं आणि मी पहिल्यांदा तिथे गेले ना मुलांना एवढं म्हणजे आवड निर्माण झाली की सगळे शाळेत यायला लागले. तिथे सरपंच मला आणायची पाहिजे की मॅडम तुम्ही आला म्हणजे आमची मुलं शाळेत जातात. आज मुलांना शाळेची आवड आहे. तिथे मोहाची झाड होती, त्या मोहाच्या झाडाची फुलं ती फुलं येत जायला मुलं जायची. ती फुलं विकल्यानंतर त्याला पैसे मिळायचे. त्या पैशातून त्याला पैशाशिवाय जगू शकत नाही. शिक्षणाची काय आवड असतात पण मी गेल्यानंतर बरेचसे मुलं शाळेत मुलं नाही बोलायचं आहे पण जे काय बोलले ते सांभाळून घ्या. माझं दोन शब्द धन्यवाद मॅडम. त्याप्रमाणे आणि शेवटचा तास पण 35 मिनिटाचा पूर्ण होईल का याची केली. त्याचं एक कळसाचं रूप म्हणजे मॅडमचा हा सेवानिवृत्तीचा सत्कार होत आहे. आग्रे सर आणि दरेकर सर समस्त कंपनी गायकवाड सर यांना मी विनंती करेन की स्टेजवर यायची विनंती आहे की कृपया शाल श्रीफळ संघटनेचे प्रतिनिधी यांचा सत्कार शाळा क्रमांक 21च्या वतीने इथे होत आहे.